That I surrender myself to you is sensitive. हा खरंच. ओके. बृहदारण्यकोपनिषद भाष्यम. तृतीयोऽध्यायः. अश्वब्राह्मणम. हे अश्व म्हणजे घोड्याच्या बद्दलचं ब्राह्मण आहे, त्याच्याबद्दल सांगतात. उषावा. येतोय गुरुवर्य आवाज? हो. येत उषावापासून नाही. सुरू आहे. अच्छा. प्राणादेति ईशितारं परमसुखनिधिं सर्वदोषव्यपेतं सर्वान्तस्थं सुपूर्णं प्रकृति प्रतिमजं सर्वबाह्यं सुनित्यं सर्वज्ञं. म्हणजे मंगलाचरण आहे हम्म. काय. हम्म. प्राणादेह ईशितारं. प्राणी इत्यादी जे देवता आहेत की नाही, इतका म्हणजे बाकीच्या उपनिषदामध्ये जे सांगितलेले प्राणादी देवता आहेत की नाही, हं, त्या सगळ्या देवतांचा ईशितार म्हणजे नियमन करणारा परम सुख निधिम. परम सुख निधिम, सर्वश्रेष्ठ असणाऱ्या सुखाचा निधी म्हणजे साठा. आपला मनुष्य कोणताही मनुष्य कोणत्या गोष्टीला प्रवृत्त होतो, म्हणजे चांगलं सुखदायक असणारी गोष्ट आहे ते मिळावं म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न करतो. म्हणून परमसुख, सगळ्यात सर्वश्रेष्ठ असणारं सुख कोणतं, तर ते सुख मोक्षामध्येच असतंय. आणि ते मोक्षातील लोकांना, मोक्षाला जाणाऱ्या लोकांनाच तिथं ते सुख मिळतं. तसल्या सुखाचा अनुभव त्यांना केव्हा मिळतो, मोक्षात गेला असताना. त्याकरता तसं सर्वश्रेष्ठ असणाऱ्या सुखाचा अत्यंत श्रेष्ठ असणारा असा निधी, साठा म्हणजे परमात्मा. सर्व दोष व्यपेतम, कोणत्याही प्रकारचे दोष त्या ठिकाणी नसतात. आणि त्यानंतर सर्व दोष व्यपेतम झाल्यावर सर्वांतस्थम, सगळ्यांच्या आतमध्ये हृदयामध्ये राहणार. सर्वांतस्थम सुपूर्णम. सुपूर्ण म्हणजे सगळ्या रीतीने संपूर्ण रीतीने पूर्ण आहे असा अर्थ भरलेला आहे. कोणतीही गोष्ट थोडी तरी कमी ना कमी आहे का म्हणलं तर काही नाही. सगळे तर सगळे चांगले जितके गोष्टी आहेत ते सगळ्या सगळ्या गोष्टीने पूर्ण पूर्ण असणार आहे. सर्वांतस्थम सुपूर्णम. म्हणून प्रकृती सुपूर्ण झालं. प्रकृती प्रतिम, प्रकृती म्हणजे नेचर, स्वभाव, सगळ्यांचे जे स्वभाव असतात त्या स्वभावाला आणून देणारी म्हणजे प्रकृती. प्रत्येकाला जो जो स्वभाव प्राप्त झालेला असतो तो सगळा, आता सगळ्या स्वभावाचं काय मुख्य कारण काय आहे तर प्रकृती आहे.
आणि त्या प्रकृतीचा देखील जो पती आहे, स्वामी आहे, सर्व बाह्यम सुनित्यम, सर्व बाह्यम सुनित्यम. आणि त्याशिवाय सर्व बाह्य म्हणजे काय, बाह्य पदार्थ सगळे जितके ते जितके बाह्य पदार्थ सर्व बाह्यम सुनित्यम. सर्वज्ञम हे झाल्यावर मग सर्वज्ञ होऊन विचार. सर्वज्ञ म्हणजे सगळे तर सगळे जाणणारेच असतात की, पण तसं नाही. सगळे सगळ्या गोष्टींना सगळ्या रीतीने जाणणारा म्हणून सर्वज्ञ. एखादी कोणती तरी गोष्ट तुम्हाला माहित असेल ती गोष्ट होईल, तसं नाहीये. तर परमात्मा कसा आहे, सर्वज्ञ आहे. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सर्व रीतीने जाणणारा. सर्वज्ञम, सर्व शक्ती. जगामध्ये जितकी शक्ती आहेत, सामर्थ्य आहेत, जितक्या प्रकारच्या शक्ती आहेत, त्या सगळ्या शक्ती म्हणून तेव्हा अनंता ह्या अशा शक्त या म्हणून गीता भाष्यामध्ये सांगितले. परमात्मा कसा आहे तर परमात्म्याची शक्ती शक्ती किती आहे तर अनंत ह्या अनस्य शक्त या म्हणून सांगितलं. अशा शक्ती किती आहे तर अनंत आहेत. ऐश्वर्यादी एवढे काही शक्ती नाही, पुष्कळ आहेत. जे तुम्हाला माहित नाही तसले देखील पुष्कळ गोष्टी आहेत. सगळ्याच्या सगळ्या शक्तीने युक्त असणारा. सुर मुनी मनुजाद्यही. सुर देवता, मुनी ऋषी लोक, मनुज म्हणजे उत्तम असणारे मनुष्य इत्यादिकांच्याकडून. देवता, मुनी आणि मनुष्य उत्तम. मनुष्यामध्ये नुसतं मनुष्य नाही, मनुष्यामध्ये उत्तम असणारे अशा सगळ्या लोकांच्याकडून सदा सेव्यमान, सदा सर्वदा सेवा केला गेलेला. सगळे ते सगळे सर्वदा त्या परमात्म्याची सेवा करतच राहतात. अशा त्या विष्णू परमात्म्याला मी सदा अहम, सदा अहम सकल जगत अनाद्यनंतम आनंददंतम. सदा मी केव्हाही त्या परमात्म्याला सकल जगत, सगळ्या जगाला अनादि अनाद्यंतम आनंददम. अनादि अंत म्हणजे कधीही नष्ट न होणारे, प्रारंभही न होणारे आणि नष्टही न होणारे, इतके आनंद देण्यासाठी समर्थ असलेल्या त्या विष्णू परमात्म्याला मी नमस्कार करतो. वंदे सदा अहम सकल जगदनाद्यंतम आनंददंतम. आनंद देणाऱ्या त्या श्री हरी परमात्म्याला मी सदा नमस्कार करतो. सदा सेवा, कारण सगळे देवता लोक सेवा करतात आणि हे काय करतात, नुसतं सेवा नाही, नमस्कार करतात. तो कसा आहे, सदा नमस्कार करतायत. प्राणादेरीशितारं परमसुखनिधिं सर्वदोषव्यपेतं सर्वान्तस्थं सुपूर्णं प्रकृतिपतिमजं सर्वबाह्यं सुनित्यं सर्वज्ञं सर्वशक्तिं सुरमुनिमनुजाद्यैः सदा सेव्यमानम् विष्णुं वन्दे सदा अहम् सकल जगदनाद्यंतमानंददंतम. आनंद म्हणजे नष्ट न होणारा, अनादि असणारा. अशा प्रकारे तिथे आधी काहीच नव्हतं. तेवढा आनंद देणारा त्या श्री हरी परमात्म्याला, विष्णू परमात्म्याला मी नमस्कार करत आहे. नमस्कार करत आहे. अरे ओम अश्वब्राह्मण म्हणून आहे ते सुरू करत आहे. घोड्याच्या बद्दलचा विषय. घोडा म्हणजे काय आहे, अश्व म्हणजे काय आहे ते सांगा.
ओम उषावा अश्वस्य मेध्यस्य शिरः सूर्यश्चक्षु वातः प्राणः व्यात्तम अग्निः वैश्वानरः। उषावा अश्वस्य मेध्यस्य शिरः, मेध्य म्हणजे ज्यामध्ये मेधा असते अशा मेधा असणाऱ्या अश्वस्य म्हणजे घोड्याचे शिर म्हणजे मूर्धन्य भाग. घोडा जो असतो तो घोडा म्हणजे तुम्हाला आपण आपल्याला जो हा दिसणारा घोडा आहे तो वेगळा. यज्ञामध्ये वापरला जाणारा जो घोडा आहे त्याचं नाव असते मेध्या अश्व. मेध्या अश्व म्हणजे मेधा ज्याच्यामुळे वाढते. मेधा म्हणजे काय? बुद्धी. आणि ती मेधा बुद्धी कशी असते तर सामान्यपणे कॉमन सेन्स म्हणतात त्याला. इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? कॉमन सेन्स. कॉमन सेन्स नावाचं जे ज्या वस्तूमध्ये आहे ती वस्तू म्हणजे घोडा. आणि त्या घोड्याचं मस्तक म्हणजे काय? शिर म्हणजे मस्तक. ते कोणतं आहे? मेध्यस्य शिर हा सूर्य. मेध्य असणारा त्या घोड्याचा शिर म्हणजे शिरोभाग म्हणजे सूर्य आहे. डोळे म्हणजे कोणते? वात आहेत. चक्षुर वात हा. प्राणो व्यात्तम, तोंड उघडलं जाणारा तोंड म्हणून असतं की जे उघडलं जातं झाकलं जातं अशा प्रकारचं तोंड. त्या घोड्याचं तोंड म्हणजेच उघडलं जाणारं तोंड. अग्नी, ज्या अग्नीला आपण वैश्वानर म्हणतो तसला अग्नी तोंड झाकणं उघडणं नावाचं करणारा तो वैश्वानर नावाचा अग्नी. संवत्सर हा, संवत्सर म्हणजे वर्ष. आत्मा, प्रत्येक संवत्सर हे त्या घोड्याचा आत्मा आहे. अश्वस्य मेध्यस्य, संवत्सर हा आत्मा अश्वस्य मेध्यस्य, मेध्य असणाऱ्या घोड्याचा संवत्सर नावाचा आत्मा आहे, त्याचा जीव आहे. जौहु पृष्ठम, जौहु द्युलोक, ऊर्ध्वलोक. जौहु म्हणजे काय? द्युलोक. हे त्या घोड्याचा पृष्ठ आहे, पाठीचा भाग. अंतरिक्ष जे आहे, आकाश, हे उदर आहे. उदर म्हणजे तोंड, पोट आहे. पृथ्वी पाजन्यम पाजस्यम, पृथ्वी पाजस्यम, पृथ्वी जे आहे पाजस्यम, पाज म्हणजे खाण्याजोगी वस्तू. पृथ्वी हे पाजस्यम, पाजस्यम खाण्याची गोष्ट आहे. दिशा पार्श्वे, सगळ्या दिशा म्हणजे आजूबाजूचे भाग, हात पाय वगैरे इत्यादी. अवांतर दिशा, सगळ्या अवांतर दिशा हे पार्श्वभाग आहे. पर्शवः ऋतवः, पर्शवः ऋतवः म्हणून दिशा पर्शवः. पार्श्वभाग कोणते आहे? सगळे दिशा म्हणजे पार्श्वभाग आहे. अवांतर दिशा म्हणजे कोणत्या? आता आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य इत्यादी जे अवांतर दिशा आहेत की नाही ते सगळे परशवाहा. परशवाहा म्हणजे अवांतर भाग आहेत. ऋतवहा अंगानी, सगळे ऋतू म्हणजे कोणते आहे तर अंग. त्या अश्वाचे अंग, अवयव, शरीराचे अवयव अंगानी. मासाश्च अर्धमासाश्च पर्वाणी, महिना, अर्धा महिना वगैरे सगळे पक्ष आणि महिना दोन्ही हे सगळे पर्व. त्यानंतर अहोरात्राणी म्हणजे प्रतिष्ठा, रात्रंदिवस म्हणजे ह्या घोड्याचे म्हणजे रात्रंदिवस ज्या ठिकाणी यज्ञ केला जातो ते सगळे प्रतिष्ठा आहे त्या अश्वाची प्रतिष्ठा. नक्षत्राणी अश्विनी, नक्षत्र सगळे अश्वी आहेत. नभ हे आकाश काय आहे? मांस आणि मांस आहे आतला. उवध्यंशिकता,
शिकता हा म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे काही वाळूचे कणा आहेत की नाही ते सगळे अवध्यत्व म्हणजे वध वगैरे प्राप्त न होणारे भाग आहेत प्राप्त. वध म्हणजे वध वगैरे इत्यादी न होणार, त्याचं किती मारलं तरी काही केलं तरी वध होत. म्हणून मांसाहारी उवध्य, उवध्यम म्हणजे वध ज्या ठिकाणी ज्याचा केला जात नाही त्याला उवध्य म्हणतात. शिकता हा, शिकता म्हणजे वाळूची कणा. सिंधव हा, सिंधवा म्हणजे समुद्र. इतके समुद्र आहेत ना ते सगळे गुदा भाग आहेत. यकृत, मांस, मेढ्य, यकृत म्हणून असते. यकृत म्हणजे आतड्या. क्लोमानश्च, सगळ्या आतड्या म्हणजे त्याचे यकृत आहेत. पर्वत सगळे औषधयश्च वनस्पतयश्च. क्लोमानश्च, क्लोमानश्च यकृत, क्लोमानश्च यकृत आणि क्लोम. क्लोम म्हणजे शरीरावर असणारे जे काही रोमांच आहेत ते सगळे पर्वतीय आहेत, पर्वत म्हणतात त्याला. आणि औषधी सगळ्या वनस्पती औषधी वगैरे सगळे लोम आहेत त्याचे. अंगामध्ये अंगावर असणारे सगळे लोम. पूर्वाधो निम्लोचन, पहिला भाग जो आहे तो कोणता आहे म्हणजे निम्लोचन. डोळे असं पाणी झाप झाक म्हणजे झाकणं उघडणं करत असतो ना, निम्लोचन म्हणतात त्याला. झाकणं वगैरे इत्यादी. लोमानी उज्जन पूर्वाधो निम्लोचन. पूर्वाध म्हणजे उघडणं, डोळे झाकणं आणि उघडणं असे दोन असतात. त्यापैकी उघडणं म्हणजे हा एक भाग, पूर्वार्ध भाग आहे. निम्लोचन म्हणजे झाकणे. हा भाग जो आहे निम्लोचन नावाचा म्हणजे उघड झाक अशा दोन गोष्टी असतात. त्यापैकी उघड म्हणजे करणार म्हणजे आहे जीवन. लोम आणि लोम म्हणजे लोहाचा उद्यम भाग म्हणजे लोम असे रोमांच उघडे जातात, उभे होतात ना, तो भाग म्हणजे पूर्वार्ध. निम्लोचन म्हणजे झाकणे. हे जगना, जगनाचा अर्धा भाग, गुडघ्याचा अर्धा भाग आहे. हे द्विजृंभते जे डरकाळी करतो किंवा शब्द करत असतो तर द्विज्य ते विद्युत रूपाने राहत असतो. तर विद्य होत ते विधून ते अंग असं थरथर सळकावलं सारासारखं असं किंवा अंग असं झाडून घेणं म्हणतात ते त्याला म्हणतात. झाडून घेणारा तणा येते म्हणजे शब्द करतात. या मेह ते ज्या बाहेर टाकतो, मेह न करणं म्हणजे बाहेर टाकणे. वर्षाती ते वृष्टी रूपाने दिसून येत असते. वाघ हे वास्य वाघ, वाणी हे वाणी म्हणजे वाघ बोलणं नावाचं जे आहे ते वाणी आहे याचा अर्थ. याप्रमाणे हे उपनिषद आहे. आता त्याच्यावर भाष्य श्रीमद तीर्थ भगवत पादाचार्य प्रणीत बृहदारण्यकोपनिषद भाष्य, त्याचा अर्थ भाष्य सांगायला. मंगलाचरण श्लोक झाल्यावर यथा तुष्टाव लक्ष्मीशं सर्गादो चतुरानन तथा जगाद सूर्याय याज्ञवल्क्याय सोब्रवीत. चतुरानन म्हणजे चतुर्मुख ब्रह्मदेव. सृष्टीच्या प्रारंभी चतुर्मुख ब्रह्मदेव लक्ष्मीचा पती असणाऱ्या परमात्म्याला कसा संतुष्ट केलं, ती कशी स्तुती केली ते सगळं सांगत आहेत. हे बृहदारण्यकोपनिषदामध्ये सांगत आहेत. आणि हीच गोष्ट तथा जगात जसं लक्ष्मीशाने ब्रह्मदेवाला सांगितलं, लक्ष्मी म्हणजे नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितलं, त्या ब्रह्मदेवाने तसंच सूर्याला सांगितलं. तथा जगाद सूर्याय याज्ञवल्क्याय सोब्रवीत. मग त्या सूर्याने जे आहे याज्ञवल्क्याला सांगितलं. याज्ञवल्क्य हा वैशंपायनाचा शिष्य आहे.
ज्या वैशंपायनाला वैशंपायनाने याज्ञवल्क्याला यजुर्वेद शिकवला. यजुर्वेद शिकवल्यानंतर त्याच्या हातून एक गोहत्या होती, आणि त्या गोहत्येचा परिहार म्हणजे प्रायश्चित्त जे आहे की नाही, ते म्हणजे गंगेमध्ये स्नान करून यावं. आणि वैशंपायनाने आपल्या शिष्याला, याज्ञवल्क्याला आणि इतर लोकांना देखील सगळ्याला सांगितलं. मग याज्ञवल्क्य काय म्हणतो, तुम्ही पाप केला आहात, तुम्ही जाऊन करा, आम्हाला कशाला सांगतात म्हणलं तो. मग सांगितल्यावर मग ठीक आहे, मग मला, मी तुला जे शिकवलेलं आहे ते सगळं मला वापस करून टाक, देऊन टाक. भागवतामध्ये असलेली गोष्ट बरं का. मग याज्ञवल्क्याने काय केलं, ते सगळं वांती करून बाहेर टाकलं जे शिकवलेलं होतं. काही एक गोष्ट असते ना वांती वावन म्हणजे. मग त्याने जे ओकून टाकलेलं होतं ना, तिथं असणाऱ्या बाकीच्या सगळ्या ऋषींनी टिटवीचं रूप घेतलं. टिटवी म्हणून टिटवी म्हणतात त्याला. टिटवीच्या रूपाने ते सगळं खाल्लंय त्याने, त्या ऋषीने. म्हणून ते जे त्या बाकीच्या ऋषींनी खाल्लेलं आहे ना, त्याला म्हणतात तैत्तरीय शाखा किंवा कृष्ण यजुर्वेद. कारण ते वमन करून टाकलेलं सगळं काळं होतं ना, म्हणजे अगदी कृष्ण यजुर्वेद. आणि त्या टिटवी म्हणजे सगळ्या टिटव्यांनी स्वीकार केला. म्हणून मग याज्ञवल्क्य आता पुन्हा वेद शिकावेत म्हणून, पुन्हा पुढील वेद शिकावेत म्हणून सूर्याची उपासना केली. सूर्य हा यजुर्वेदाचा मुख्य देवता आहे, गुरु आहे. ब्रह्मदेवाला परमात्म्याने शिकवलं, आणि त्या परमात्म्याने शिकवलेलं सगळं ब्रह्मदेवाने सूर्याला शिकवलं. म्हणून सूर्याची उपासना केली याज्ञवल्क्य. मग त्या सूर्याची उपासना केल्यावर सूर्य याज्ञवल्क्यावर प्रसन्न होऊन यजुर्वेद शिकवलं. त्यावेळेस शिकवायच्या वेळेस सूर्याने कोणतं रूप धारण केलं, पांढऱ्या घोड्याचं रूप धारण केलं. आणि पांढऱ्या घोड्याचं रूप धारण करून त्या घोड्याचं रूप घेऊन त्या पांढऱ्या घोड्याच्या मुखाने त्यांनी शिकवलं. म्हणून पांढरा रूप घेऊन, घोड्याचं रूप घेऊन शिकवल्या कारणाने त्याला श्वेताश्वतर उपनिषद म्हणतात. श्वेत अश्व म्हणजे पांढरा घोडा. पांढऱ्या घोड्याच्या रूपाने शिकवलं म्हणून श्वेताश्वतर उपनिषद. शुक्ल यजुर्वेद, पांढऱ्या घोड्याच्या रूपाने केलं ना, याकरता शुक्ल यजुर्वेद म्हणून त्याचं नाव आले. आधीचं यजुर्वेद होतं ते कृष्ण, कारण काळ्या स्वरूपाने असणाऱ्या वमनाचं वांती रूपाने सोडलेलं जे होतं ते बाकीच्या ऋषींनी स्वीकार केलं. ह्यांनी स्वतःने पांढऱ्या घोड्याच्या रूपाने शिकवलं, याकरता म्हणून श्वेत अश्वतर उपनिषद म्हणून त्याचं नाव. श्वेत अश्वतर म्हणजे शुक्ल यजुर्वेद. म्हणून यजुर्वेदामध्ये दोन भाग पडायचं कारण हेच आहे, एक शुक्ल यजुर्वेद आणि दुसरा कृष्ण यजुर्वेद. म्हणून या दोघांच्या मध्ये नाही जवळ. कृष्ण यजुर्वेदी लोक असतात ना, त्यांचा आणि शुक्ल यजुर्वेदी लोकांचा पटत नाही. त्यांची शाखा म्हणजे माध्यंजन शाखा म्हणतात. माध्यंजन म्हणजे मध्यान्ह काळी सूर्याच्या मुखून ऐकतात, या करता त्याला माध्यंजन शाखा, शुक्ल यजुर्वेद इत्यादी सगळे म्हणतात. कारण हे शुक्ल यजुर्वेदी लोक म्हणजे गुरूंशी द्रोह केलेले लोक आहेत. गुरूंशी द्रोह करून जे त्यांच्याकडून घेतलं होतं ते वाहून करून टाकून दिलं. त्याकरता गुरुद्वेषी म्हणून त्यांच्याशी आणि ह्या कृष्ण यजुर्वेदी या लोकांचं, त्यांचं दोघांचं न पटायचं कारणच हे आहे. म्हणून
याज्ञवल्क्याय सोब्रवीत म्हणून सांगितलं. हे याज्ञवल्क्याला सांगितलं सूर्याने. ते हं. म्हणून त्या पांढऱ्या रूपाने सांगितलेल्या उपनिषदाला शुक्ल यजुर्वेद असे नाव आहे. वाजिरूपेण सूर्येण प्रोक्तम वाजसनेयकम. वाजी रूपाने म्हणजे घोड्याच्या रूपाने सूर्याने सांगितलं, याकरता वाजसनेयकम म्हणून त्याचे नाव आहे. त्या याज्ञवल्क्याने कोणाला शिकवलं? त्याचा शिष्य कण्व म्हणून होता. त्या कण्वाला या याज्ञवल्क्याने शिकवलं. कण्वाय याज्ञवल्क्योदात. याज्ञवल्क्याने त्या कण्वाला दिला. काणवंतेन प्रगीतित म्हणून या संहितेचं काणव संहिता म्हणतात. कण्वानी याज्ञवल्क्याकडून शिकलेला आणि ते याज्ञवल्क्याला पांढऱ्या घोड्याच्या रूपाने सूर्याने शिकवले, म्हणून ह्याला श्वेताश्वतर उपनिषद. हं, याला शुक्ल यजुर्वेद देखील नाव आहे. वाजिरूपेण सूर्येण प्रोक्तम वाजसने कण्वाय याज्ञवल्क्योदात कण्वंतेन प्रगीतित. श्वेत अश्व पांढऱ्या घोड्याच्या रूपाने हे उपनिषद प्रसिद्ध असल्या कारणाने श्वेताश्व तर उपनिषद. तेन काण्व म्हणून ह्याला काण्व संहिता देखील म्हणतात. कण्वाय याज्ञवल्क्योदात काण्वं तेन प्रकीर्तितम म्हणून वराह पुराणामध्ये या उपनिषदाचं नाव कसं आलं, कसं पडलं, ही उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. अश्वस्वरूपो ब्रह्माभूत. घोड्याचं रूप कोणी ब्रह्मदेवानी धारण केलं. अश्वरूपात जनार्दनात. परमात्माचं रूप कोणतं होतं? अश्वरूप, घोड्याचं रूप. म्हणून त्या विष्णू परमात्म्याने ब्रह्मदेवाला शिकवलं होतं. ब्रह्मदेवानी जे आहे हे उपनिषद सूर्याला शिकवलं. सूर्य शिकवला. सूर्याने पुन्हा घोड्याचं रूप घेऊन कोणाला? याज्ञवल्क्याला शिकवलं. मग त्या याज्ञवल्क्याने कण्वाला शिकवलं. म्हणून ही काणव संहिता म्हणून इथं नाव आहे बघा. अश्वरूपो ब्रह्माभूत अश्वरूपात जनार्दनात. अश्वरूपाने ब्रह्मदेवानी स्वीकार केलेला आहे आणि त्याच ब्रह्मदेवानी अश्वरूपाने सूर्याला शिकवलेले. सूर्याकडून याज्ञवल्क्याला गेले. तत्र सन्निहितो विष्णू अश्वरूप स्वयंप्रभू. त्या ठिकाणी सगळ्यांच्या मध्ये घोड्याचं रूप घेऊन परमात्मा जे आहे ब्रह्मदेवाला शिकवतो आणि ब्रह्मदेव देखील घोड्याचं रूप घेऊन सूर्याला शिकवतो. सूर्याने देखील घोड्याचं रूप घेऊन याज्ञवल्क्याला शिकवलेले आहे. विष्णू अश्वरूप स्वयंप्रभू. तयोश्च प्रतिमा मेध्यो. आणि त्या सगळ्यांची प्रतिमा कोणती बाबा? तर मेध्य असणाऱ्या अशा घोड्याची प्रतिमा आहे, घोड्याचं रूप आहे. तयोश्च प्रतिमा मेध्यो येतो अश्वयम. त्याची प्रतिमा म्हणजेच घोड्याची रूप आहे, घोड्याचं रूप आहे. घोड्याच्या रूपाने हा दिसून येत असतो, वापरला जातो यज्ञामध्ये. आपण सगळे बोलतो सर्व जगत रंगेशु तस्मात सन्निहित घोड्याच्या रूपाने असणाऱ्या परमात्म्याच्या मध्ये शरीरामध्ये सगळेच्या सगळे देवता लोक राहतात. सगळे जग त्याच्या ह्या घोड्याच्या रूपाच्या अंगामध्ये एक 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 अंगाने राहतात. तस्मात सन्निहित त्याच्यामध्ये राहत असतो म्हणून अश्व म्हणतात. श्वेत अश्व तर तयोर अंगेषु इदम यस्मात जगत सर्व प्रतिष्ठितम म्हणून प्रध्यान म्हणून संहितेमध्ये सांगितलेलं आहे. उच्चैश्रवा हा त्याच्या पुढे आता उच्चैश्रव इत्यादी सगळे. घोड्यामध्ये सर्वश्रेष्ठ घोडा कोणता? तर उच्चैश्रवा नावाचा घोडा. समुद्र मथन करत असताना जो घोडा निघाला ना त्याचं नाव उच्चैश्रवा नावाचा घोडा. आणि ह्या उच्चैश्रवा नावाच्या घोड्याला बलिचक्रवर्तीने स्वीकार करून घेतला. त्याच्यापासून आलेला हा घोडा आम्हाला पाहिजे म्हणून म्हणलं, ठीक आहे म्हणून देऊन टाकला.
उच्चैश्रवा सन्निहितो मेद्यो अश्वेत अत्र केशवा. त्या केशवरूप मेध्य असणाऱ्या घोड्याचा जो नियामक विष्णू परमात्मा आहे त्याच्याकडे त्या विष्णू परमात्म्याची उपासना करायला लागते. म्हणून बलिचक्रवर्ती पासून सुरू घ्यायचं. म्हणजे बलिचक्रवर्तीने यज्ञ याग करायला त्या श्वेताक्षर उपनिषदाच्या मंत्रांनी यज्ञ याग करायला सुरुवात. आधी काय ही गोष्टी आहेत. या सगळ्या आता क्रमाने सांगतो. तोपर्ण संहितेमध्ये सांगितलेल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पर्वत शिखता हे सगळे आता हे कोणते कोणते सांगितलं ना ते कसे कसे आहेत काय नाही हे आचार्य भाषामध्ये आपल्याला कळवते. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे महा. हरे नमः. नमस्कार. नमस्कार.